नमस्कार महाराज मित्रांनो, हे बायो20 आपण परत एकदा एक पेटी दत्त कृषी सेवा केंद्राला पाठवतो आहे. लहाने म्हणून गाव आहे नांदेड मध्ये, अर्धापूर तालुक्यामध्ये. पण मी आता हे बायो20 चे रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत की हे वाढीसाठी काम करतं. हे 3 रेंज त्यांच्या आहेत. याचाही व्हिडिओ आपण बनवला आहे, याचाही व्हिडिओ बनवला आहे रिस्टोर 1 चा, पण रिस्टोर 2 चा व्हिडिओ बनवलेला नाहीये. याच्यामध्ये काय मित्रांनो, नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरसचं प्रमाण जे आहे ते एकदम सेम आहे, 20%, 20%, 20%. त्याच्यासोबत याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट आहे आणि सीवीड आहे. पण रिस्टोर 1 जे आहे याच्यामध्ये काय फरक आहे? रिस्टोर 1 चं काम जे आहे याच्यामध्ये नायट्रोजन जो आहे हा 10% आहे, फॉस्फरस 40% आहे आणि पोटॅश किती दिलेला आहे त्यांनी? पोटॅश बघाल तर पोटॅश त्याच्यामध्ये 13% पोटॅश दिलेला आहे महाराज. म्हणजे याच्यामध्ये याचं काम जे आहे मेन हे फुटव्याचं आहे. याचं जे हे सुरुवातीच्या वाढीसाठी आणि फुटवे चालण्यासाठी, पण फुटवे याच्याने कमी निघतील, याच्याने फुटवे जास्त निघेल पण शेंडा कमी चालेल, कारण की नायट्रोजन कमी दिलेला आहे. याच्याने शेंडा बी निघेल, फुटवा बी चालेल आणि मुळांची वाढ बी होईल, पण फुटवा कमी चालेल. एवढे 2 मधला फरक तुम्हाला समजला असेल. आता तिसरं हे जे आहे रिस्टोर 2, याचा तुम्हाला मेन कार्य सांगणार आहे. त्याच्या पहिले तुम्हाला याचा घटक बघून घ्यावा लागतील. याचा घटक तुम्ही जर जवळ येऊन बघाल तर मित्रांनो, याचे घटक याच्यामध्ये काय दिलेलं आहे माहिती आहे का? नायट्रोजन 10% दिलेला आहे, 20% फॉस्फरस दिला आहे आणि पोटॅश 40% दिलेला आहे. तुम्हाला गणित लक्षात येत आहे का? याच्यामध्ये पोटॅश 40%, तर याचं काम काय महाराज? फुगवणीचं, त्या घाटींचं फुगवणीचं काम, टोमॅटोचं साईज बनवण्याचं काम. म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला साईज बनवायची आहे, फुगवण करायची वर्ण, तर तुम्ही हे वापरू शकता. तर याचा वापरण्याचं प्रमाण जे मित्रांनो 3 मिली प्रति लिटरने वापरू शकतात. एक्सेलंट रिपोर्ट येतात. बायो20 चे रिपोर्ट आता जवळजवळ ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. ऊसामध्ये घेतलेले आहेत, मिरचीमध्ये घेतले, टमाट्यामध्ये घेतलेले आहेत, पार हरभऱ्यामध्ये घेतलेले आहेत. तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला असाल तर फॉलो करून घ्या. यासाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.